मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा कुसुमताईंना सांगतो की मी जेव्हा सायलीला बाहेर घेऊन गेलो, तिच्या बालपणाबद्दल तिला काही गोष्टी विचारल्या, तेव्हा मात्र तिला त्रास होऊ लागला. तिला अचानकच चक्कर आली. मग त्यानंतर मी तिला खरंच काही बोललो नाही. तेव्हा कुसुम म्हणते, हो का? पण अरे देवा, आम्ही सुद्धा जेव्हा तिला लहानपणाबद्दल विचारायचो ना, तेव्हा तिला सुद्धा सेम असाच त्रास व्हायचा. अहो, मधुभाऊंना सुद्धा ती खरंच काही सांगू शकली नाही. तेवढ्यातच आता कुसुमताईंच्या त्या पिशवीमधून चाव्या खाली पडतात. मग आता तो म्हणतो की ह्या चाव्या घ्या. तेव्हा कुसुमताई म्हणते, अरे बापरे, या तर आश्रमाच्या किल्ल्या आहेत आणि हरवल्या असत्याना तर खूप गोंधळ झाला असता. तेव्हा आता लगेचच अर्जुनच्या मनात काहीतरी येतं आणि तो विचारतो, कुसुमताई, अहो सायली लहान असताना जेव्हा आश्रमात आली तेव्हा तुम्ही तिथे नव्हतात, बरोबर? आणि आता मधुभाऊ आपल्याला तिच्या लहानपणाबद्दल तर काही सांगू शकणार नाही, पण तुमचा आश्रम ते घर आहे तुमचं, आणि तुमचं ते घर आपल्याला सायलीच्या लहानपणाबद्दल खूप काही सांगणार आहे. म्हणजे सायली तिथे आश्रमात आल्यापासून तिच्या सगळ्या वस्तू या तिथेच आहेत. आणि जेव्हा सायली लहान असताना मधुभाऊंना जेव्हा सापडली असेल तेव्हा तिच्याकडे जे जे असेल ते मधुभाऊंनी नक्कीच टाकून दिलं नसेल. त्यावरती कुसुम म्हणते, हो अर्जुन सर, तुमचं तर खरं आहे. अहो, मधुभाऊंना सगळ्यांच्या गोष्टी अगदी जपून ठेवतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना, मग मला ना आश्रमात जाऊन आता शोधायला हवं. आणि मला खात्री आहे कुसुमताई, सायलीच्या पास्टपर्यंत पोहोचण्यासाठी कुठला तरी मार्ग मला आता आश्रमातच सापडेल. यस, असं म्हणून तो आता त्या गोष्टीचा विचार करत असतो की काहीही करून आश्रमात जायचं आणि सायलीच्या बालपणीच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही वस्तू आहेत, त्या सगळ्या शोधून काढायच्या. त्यानंतर आता अर्जुन विचार करतो, मी आत्ताच आश्रमामध्ये जाऊन पाहतो तेथे सायलीच्या बालपणाच्या काही वस्तू मिळतात का. त्यानंतर सायली आता बाहेर येते आणि विचारते, अहो निघूयात का? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो तू निघ पुढे, मला एक महत्त्वाचं ना काम आठवले, मी येतो की थोड्या वेळामध्ये. तेव्हा सायली विचारते, काय हो, असं अचानक महत्त्वाचं काम कसं आठवलं? अहो, उद्याची आपल्याला सगळी तयारी करायची आहे, विसरलात का तुम्ही? अर्जुन हसत म्हणतो, नाही नाही, मी असं कसं विसरेन, माझ्या सगळं काही लक्षात आहे. तू एक काम कर बरं, मला लिस्ट पाठवून ठेव, मी येताना सगळं सामान घेऊन येतो. तेव्हा यादी द्यायला ती काही भाजी आणायची आहे का, असं सायली विचारते. अहो, उद्याच्या पूजेची सगळी फुलं आणायची आहेत, सजावटीची तयारी करायची आहे, डेकोरेशनचं सामान आणि त्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या, म्हणजे बघून घ्यायला हव्यात ना. हे पहा, आपण दोघेही जाऊयात ना आणि अगदी पटकन सगळी खरेदी करू. आता आणखी उशीर करू नका, नाही तर रात्र लागेल सजावट करायला. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे, पण मला ना आत्ता जायलाच हवं हा, कारण खूप अर्जंट आहे. चा प्रश्न आहे म्हटल्यानंतर जायला नको का? तेव्हा आता सायली विचारते, काय हो, तुमच्या अशिलाला काही सणवार वगैरे नसतात का हो, की बायको नाही आहे त्याला? मग आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, सणवाराचं नाही माहीत, पण अशी पटकन रागवणारी बायको तर नक्कीच नसेल. तेव्हा सायली रागातच विचारते, काय हो, तुम्हाला सगळी मस्करीच वाटते ना? ठीक आहे, आता जा बरं तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या मीटिंगला, मी आपली एकटीच जाऊन ना सगळं खरेदी करते, असं म्हणून ती पदर खोचते आणि जायला निघते. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, नाही नाही, थांब थांब, अगं तू एकटी कुठे जाणार, थांब मी येतो तुझ्या बरोबर. तेव्हा सायली विचारते की काय हो, आता तुमची महत्त्वाची मीटिंग नाही आहे का? अर्जुन म्हणतो, कॅन्सल केली, चला आता जाऊयात आणि गणपतीची शॉपिंग करूयात, चालेल? तेव्हा सायली म्हणते, हो नक्कीच चालेल. दुसरीकडे रविराज आता घरी आलेला असतो आणि तो आता सुमनकडे न बघताच म्हणतो, सुमन अगं पाणी दे ग जरा. तेव्हा सुमन मात्र आता तांदूळ निवडत तिथे बसलेली असते आणि आपल्याच विचारात असते. ती रविराजचं बोलणं काही ऐकत नाही, कारण तिच्या डोळ्यासमोर सारखं सारखं नागराज आणि महिपत दोघेही येत असतात आणि ती त्या दोघांचाच विचार करत असते. तेव्हा आता रविराज मोठ्यानेच म्हणतो, ए सुमन अगं पाणी दे. तेव्हा सुमन थोडी घाबरते आणि म्हणते, हो हो देते हां. तेव्हा रविराज आता पाणी पितो. मग आता सुमनला काय बोलावं सुचत नाही, कारण तिला कुणाकडून तरी आता महिपतबद्दल आणि नागराजबद्दल विचारून घ्यायचंच असतं. ती विचारते, काय हो भाऊजी, तुम्हाला एक विचारू का? तेव्हा आता रविराज म्हणतो, हो विचार की, काही हरकत नाही. मग त्यावेळी सुमन म्हणते, तो महिपत शिखरे, असं आता महिपतचं नाव काढल्याबरोबरच तेथे नागराज येतो आणि नागराज सुमनकडे जरा रागात बघतो. त्यामुळे सुमन आता बोलायचीच थांबते, कारण तिला माहीत असतं जर या भामट्या नागराजसमोर विषय काढला महिपतचा तर याला डाऊट येईल आणि याचं नक्की काय चाललंय ना मला अजिबात कळणार नाही.
मग आता ती वेगळाच विषय काढते आणि म्हणते, तो महिपत शिखरे जेल बाहेर कसा हो भाऊजी? साक्षीबरोबर त्यालाही शिक्षा व्हायला हवी होती ना. तेव्हा रविराज म्हणतो, गुन्हेगाराच्या बापाला ही शिक्षा करायची अजून असा कायदा नाही आहे ना. आणि जर तसं असतं ना तर तन्वीने केलेल्या गुन्ह्याबद्दल मला सुद्धा अगदी जेलमध्ये जावं लागलं असतं. त्यावरती सुमन म्हणते, हो तसं नाही भाऊजी, तो महिपत काही धुतल्या तांदळासारखा नाही आहे ना, कारण तो गुंड आहे, गुंड. तुम्ही पाहिलं ना प्रताप भाऊजींना त्या भामट्याने कसं अडकवलं होतं. त्यावेळी आता रविराज म्हणतो, तेव्हा त्याला अटक झालीच होती, बरेच गुन्हे सुद्धा त्याच्या नावावर आहेत, परंतु काय होतंय ना, तो कुठलाही पुरावा असा मागे सोडत नाही आणि बिल्डर म्हणून उजळ माथ्याने या समाजात तो वावरत असतो. नागराज हे सगळं बोलणं ऐकतो आणि विचारतो, पण या नालायक माणसाचं नाव या किल्लेदारांच्या आपल्या सभ्य घरात का निघतंय? तेव्हा सुमन आता न पाहिल्यासारखी करते आणि विचारते, काय हो, अरे तुम्ही कधी आलात पण? तेव्हा आता नागराज म्हणतो, अगं तू त्या घाणेरड्या माणसाचा विषय जेव्हा काढलास ना तेव्हाच आलो मी. त्या घाणेरड्या माणसाचा विषय काढून तू आपल्या घरातलं वातावरण का बिघडवतीये? तुला एवढंही कळत नाहीये का सुमन? आणि तो महिपत शिखरे असेल मोठा बिल्डर वगैरे, पण तो काय लायकीचा माणूस आहे ना आपल्या सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. त्यामुळे त्याचा विषय नकोच आपल्या घरात. पण मला एक कळत नाही सुमन, अगं आज अशी अचानक तुला त्याची आठवण आलीच कशी? तेव्हा सुमन सांगते, अहो मी आपल्या तन्वीचा विचार करत होते ना, म्हणून साक्षी आठवली आणि मग महिपत सुद्धा. तेव्हा रविराज म्हणतो, तू ना मुळात तन्वीचा विचार करणंच बंद कर, म्हणजे तुला असलं ना काहीही आठवणार नाही. तेव्हा असं रविराज जेव्हा तिला समजावतो तेव्हा सुमन म्हणते, हो चालेल. सुमन ही गुपचूपच आता तेथून जाते. मग त्यानंतर रात्री आता अर्जुन हा कुसुमताईंना फोन करतो. इकडे कुसुमताई अजूनही हॉस्पिटलमध्येच असतात. तेव्हा अर्जुन हा कुसुमताईंना म्हणतो की ॲक्च्युली झालं काय ना, तिकडे आश्रमामध्ये जाऊन सगळी चौकशी करणार होतो, पाहणार होतो सायलीच्या बालपणाबद्दल काही मिळतंय का, पण माझ्या बायकोने ना मला जाऊच दिलं नाही. अहो उद्या गणपती येत आहेत ना, म्हणून थांबून ठेवलं मला घरात. तेव्हा कुसुम विचारते, पण तुमच्या घरी गणपती बसवण्याची गडबड असेल ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना, पण मला जेव्हा जमेल ना तेव्हा मी जाणारच आहे. बरं तुमची हेल्प हवी होती मला थोडीशी. तुम्ही आश्रमामध्ये कुणाला सांगाल का, म्हणजे सायलीच्या सगळ्या जुन्या वस्तू या काढून ठेवायला? तेव्हा त्याने काय होईल असं कुसुम विचारते. अर्जुन म्हणतो, कसं आहे ना, तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात आणि मी जेव्हा जाईल तिकडे आश्रमामध्ये तेव्हा तुम्ही तेथे नसालच, आणि तसंही मला याबद्दल कुणाला काही सांगायचं नाही. म्हणजे तुम्ही कुणाला अशा विश्वासातल्या माणसाला सांगून ठेवलं ना की सायलीच्या सगळ्या जुन्या आठवणी वस्तू काढून ठेवा, तर मग मला जरा सोपं होईल ना, आणि ते सामानसुद्धा समोर असेल, मला बरं पडेल जरा बघायला. तेवढ्यातच सायली आता तेथे येते आणि विचारते, काय कसलं सामान? अर्जुन आता एवढं घाबरतो की अक्षरशः त्याला घाम फुटतो. त्याला असं वाटतं की सायलीने सगळं काही ऐकलं. मग आता हिला आत्ताच्या आत्ता काय सांगावं हा प्रश्न त्याच्या मनात येतो आणि त्यामुळेच तो म्हणतो, काही नाही, केसच्या सामानाबद्दल मी जरा बोलत होतो फोनवर आणि पुराव्यांबद्दल सुद्धा जरा विचारत होतो. तेव्हा इकडे कुसुम कानालाच फोन लावून असते आणि ती म्हणते, काय हो कसले पुरावे? इकडे अर्जुन आता सायलीला खोटं सांगतो की आता केसबद्दल मी कुणाशी बोलणार, चैतन्यबरोबरच बोलणार ना, मी त्याच्याशीच बोलतोय असं तो सायलीला खोटं खोटं सांगतो. तेव्हा सायली म्हणते, हो अच्छा, पण मला द्या बरं फोन, मला बोलायचे जरा त्यांच्याशी. अर्जुन आता घाबरतो आणि विचारतो, का बरं बोलायचंय? तेव्हा सायली म्हणते, हो उद्याच्या गणेश पूजनासाठी त्यांना आमंत्रण द्यायचंय, द्या बरं फोन. तेव्हा अर्जुन घाबरतच म्हणतो, कशाला? अहो मिसेस सायली आपल्या घरचाच आहे ना, तो सकाळी सकाळी येणारच आहे तसा सुद्धा. तेव्हा सायली म्हणते, हो तरीही त्यांना आपल्याकडनं आमंत्रण जायला हवं ना, त्यामुळे द्या बरं फोन. अर्जुन आता फोन देत नाही, जरा घाबरतो आणि म्हणतो, मी देतो ना फोन लावून तुला नंतर, किंवा मी आमंत्रण देतो असं म्हणून तो आता कुसुमलाच म्हणतो, हॅलो ए चैतन्य, घरी पूजा आहे त्यामुळे तू लवकर ये हा उद्या घरी, बात उशीर करू नकोस असं अर्जुन सांगत असतो फोनवर. तेवढ्यातच चैतन्य आता तेथे येतो. सायलीचं सुद्धा लक्ष नसतं, त्यामुळे ती अर्जुनला म्हणते, लवकर यायला सांगा हां, उशीर नका करायला सांगू. अर्जुन म्हणतो, सांगतो ग बायको असं म्हणून तो पुन्हा कुसुमलाच सांगतो, चैतन्य लवकर ये हां, उशीर करू नको, माझी बायको म्हणाली आहे. आता अर्जुनने सुद्धा चैतन्याला पाहिलेलं नसतं, त्यामुळे तो चैतन्याबरोबर बोलण्याची ॲक्टिंग करत असतो. सायलीचं लक्ष मात्र चैतन्याकडे जातं आणि ती धक्क्यानेच अर्जुनकडे बघते, कारण तो पूर्णपणे आता तिच्याबरोबर खोटं बोललेला असतो.
त्यामुळे ती रागातच त्याच्याकडे बघते. तेव्हा आता चैतन्य डोक्याला हात लावतो, कारण अर्जुनची आता चोरी इथे पकडली जाणार असते. मग आता चैतन्य जरा घाबरतोच. सायली मात्र रागात अर्जुनकडे बघत असते. तर आता इकडे कुसुम विचारते, चैतन्याचं नाव घेताय म्हणजे सायली आली की काय तिथे? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो हो पहाटे हां, असं म्हणून तो फोन ठेवतो आणि सायलीकडे बघतो. तर समोर आता चैतन्य उभा असतो. त्यामुळे अर्जुनलाच एका क्षणी आता धक्का बसतो आणि तो विचारतो, चैतन्य, अरे खूपच लवकर आलास रे. तेव्हा सायली आता रागातच विचारते, काय हो कोणाशी बोलत होतात? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही कोणाशी नाही. मग आता ती मोबाईल मागते तरीही अर्जुन द्यायला तयारच नसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, आता मला सुद्धा कळायला हवं हां कोण होतं फोनवर. तेव्हा अर्जुन चैतन्याला मात्र इशारा करत असतो. तरीही चैतन्याला काही समजत नाही. सायली म्हणते, द्या म्हटलंय ना फोन तुम्हाला. त्यानंतर सायली आता जबरदस्तीने त्याच्याकडून फोन घेते. अर्जुन जरा घाबरतो, पुन्हा चैतन्याला इशारा करतो. पण आता सायलीने पाहिलेलं असतं, त्यामुळे ती आता विचारते, काय हो तुम्ही कुसुमताईंबरोबर बोलत होतात ना, तरीही माझ्याबरोबर असं खोटं का बोललात मग? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही ॲक्च्युली झालं काय ना, असं म्हणून आता तो तिला एक्सप्लेनेशन देऊ लागतो. तेव्हा सायली आता काय करते तर रागातच त्याच्या हातावर फोन ठेवते आणि म्हणते, तुमचं काय चालू असतं ना मला कळतच नाही बाबा, असं म्हणून ती तेथून जाते. तेव्हा बायको बायको अर्जुन करतो आणि तिच्या पाठीमागे जाणार असतो, पण तो दरवाजाजवळच थांबतो. तेव्हा आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही एकमेकांकडे बघतात. दुसरीकडे अश्विन आता एका वकिलांची गाठ घेण्यासाठी आलेला असतो. तेव्हा त्याला आता प्रियाला काहीही करून सोडवायचं असतं. मग त्यावेळी वकील साहेबांकडे गेल्यानंतर तो म्हणतो, ॲक्च्युली एका केसबद्दल मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा ते वकील साहेब म्हणतात, माझे वर्किंग हॉर्स आता संपले आहेत, त्यामुळे तुम्ही ना उद्या कॉल करूनच या. अश्विन त्यांना स्पेशल अशी रिक्वेस्ट करतो आणि म्हणतो, ऑलरेडी मला खूप वकिलांकडनं ना नकार आला आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज असे आडेवेडे घेऊ नका, माझं ऐकून घ्या, मला गरज आहे कोणत्या तरी वकिलाची. अहो माझी बायको ऑलरेडी जेलमध्ये आहे, तिला 7 वर्षांची शिक्षा झाली आहे आणि काहीही करून मला तिला या सगळ्यातून सोडवायचं आहे, त्यामुळे प्लीज प्लीज माझी मदत करा, असं म्हणून हात जोडून तो विनंती करतो. प्लीज तुमचे खूप म्हणजे खूप उपकार होतील, असं म्हणून तो आता रडू लागतो. तेव्हा आता वकील साहेबांनाच दया येते आणि ते अश्विनला म्हणतात, ठीक आहे बसा. मग अश्विन आता तेथे बसतो. मग इकडे आता अर्जुन म्हणतो, मेलो आता बायकोच्या हातून ना मी ठार मेलोय. तेव्हा आता तो चैतन्यावरच ओरडणार असतो, पण चैतन्य म्हणतो, अरे वेड्या. मग आता ते दोघेही एकमेकांवर चिडतात. तेव्हा अर्जुनच म्हणतो, काय गरज होती तू ऐनवेळी टपकण्याची? तेव्हा आता तुमचा इथे जो सिनेमा चालू होता त्याची स्टोरी मला अगोदर कळेल का, असं चैतन्य विचारतो. तेव्हा अर्जुन वैतागून म्हणतो, अरे यायचं होतं तर मला अगोदर मेसेज करायचा किंवा फोन करायचा. इथे अगोदरच माहोल तापला होता आणि त्यात तू अजून तेल टाकले. तुझ्याबद्दल फोनवर बोलतोय की तू उद्या ये आणि तू इथे येऊन टपकला सुद्धा. तेव्हा चैतन्य म्हणतो, मला कसं माहीत रे, मी इथे आल्यावर हे ऐकतोय की हॅलो चैतन्य उद्या पहाटे हा पूजेसाठी, ओके बाय चैतन्य, उद्या बोलू चैतन्य, असं चाललं होतं तुझं गमतीत बोलणं. बघ आता मी तरी काय करणार, असं तू विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे बाबा मी कुसुमताईंना कॉल केला होता. तेव्हा का बरं कुसुमताईंना, चैतन्य विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे बाबा सायलीचं सामानामध्ये बघायचं आहे ना आपल्याला, तुम्ही कुसुमताईंबरोबर जेव्हा फोनवर बोलत होतो तेव्हा सायली आली, तिने मला विचारला, मग मी खोटं सांगितलं की तू बोलत होता, तेवढ्यात तू सुद्धा टपकलास. आता गेली रुसली ती बायको, आता राग कसा काढायचा तिचा. दुसरीकडे वकील अश्विनला विचारतात, बोला काय काम आहे तुमचं, काय प्रॉब्लेम काय आहे नक्की. मग आता माझी बायको एका गुन्हेगाराला मदत केल्याबद्दल 7 वर्षांसाठी जेलमध्ये गेली आहे, असं अश्विन सांगतो. तेव्हा तुमच्या बायकोचं नाव काय, असं आता लगेचच वकील विचारतात. तेव्हा अश्विन तन्वी सुभेदार माझ्या बायकोचं नाव असल्याचं सांगतो. तेव्हा म्हणजे तुम्ही वात्सल्य आश्रम केसबद्दल बोलताय का, असं वकील विचारतात. तेव्हा अश्विन म्हणतो, हो पण तुम्ही आता केस घेण्यासाठी प्लीज नकार देऊ नका हा, मी खूप आशेने तुमच्याकडे आलो आहे. अहो तुम्हाला माहीत नाही पण मी अक्षरशः पनवेल पालथं घातले तरीही एक वकीलसुद्धा केस घ्यायला तयार नाही आहे, तुम्ही नाही म्हणू नका प्लीज प्लीज, असं तो रिक्वेस्ट करतो. तेव्हा वकील म्हणतात, ठीक आहे
बरं, मी दुप्पट फी घेईल, कारण अख्ख्या पनवेलमध्ये तुम्हाला माहीतच आहे अर्जुन सुभेदारांचा किती दबदबा आहे. त्यांच्या विरोधात एकही वकील केस घेणार नाही आणि घेतही नाही. तुम्हाला अनुभव आला असेल. मी घेईल, पण माझी फी दुप्पट असेल. पण सर, तुम्ही अजिबात फीची काळजी करू नका. हे पहा, तुमची फी तुम्हाला दिली जाईल असं अश्विन म्हणतो. त्याचवेळी आता वकील म्हणतात, ठीक आहे, तुमच्या बायकोबरोबर मी बोलून घेतो, मग ठरवूयात काय करायचं. तेव्हा ठीक आहे असं अश्विन म्हणतो. अर्जुन आपल्या रूममध्ये असतो तेव्हा सायली आता तेथे येते आणि तो खोटं बोलल्यामुळे सायली काही त्याच्याबरोबर बोलत नसते. मग त्यानंतर ती आपला आता अंथरूण वगैरे घेऊ लागते. अर्जुन म्हणतो, सॉरी ना बायको, का अशी करतीयस ग तू, कर ना माफ मला प्लीज. सायली म्हणते की मी नाही माफ करणार तुम्हाला, तुम्ही खोटं बोललात माझ्याबरोबर. अर्जुन म्हणतो, उठाबशा काढतो. तरीही आता सायली ऐकतच नाही. ती आता म्हणते की तुम्ही कुसुमताईंबरोबर बोलत होतात आणि मला खोटं का सांगितलं, मग चैतन्य भाऊजीबरोबर बोलताय. तरीही अर्जुन आता काहीच बोलत नसो तेव्हा सायली रागातच म्हणते, बघा तुम्ही अजूनही उत्तर देत नाही आहात. मला सांगा, तुम्ही आणि कुसुमताई मिळून माझ्यापासून काहीतरी लपवताय का? अहो, मधुभाऊंच्या तब्येतीबद्दल डॉक्टरांनी काही सांगितलंय का? मी त्यांना लगेचच जाऊन भेटते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, नाही नाही, तसं नाही, आत्ता आपण जाऊन आलोय ना, तसं काही नाहीये. तरीही सायली ऐकायलाच तयार नसते. अर्जुन तिला अडवतो आणि म्हणतो, अगं थांब बाई, मधुभाऊंना काहीही झालेलं नाहीये आणि मी व कुसुमताई दोघीही सामानाबद्दल बोलत होतो. आता इथे मधुभाऊंचा संबंध कुठे येतोय? तेव्हा आता सायली विचारते, पण कसलं सामान? तेव्हा अर्जुनलाच प्रश्न पडतो की आता हिला काय सांगावं. इतक्यात असं खरं सांगून तर चालणार नाही, आणखी किती थापा माराव्यात कळतही नाही. मग आता तो एकदमच शांत बसतो. त्यावेळी आता सायली विचारते, काय हो, बसली का दातखिळी तुमची? अर्जुन म्हणतो, सांगतो ना सायली, सांगतो. अगं ताई म्हणाल्या की त्या जेव्हा आश्रमात आल्या तेव्हा सामान लावत होत्या, तेव्हा त्यांना बरंच काही सामान टाकून द्यायचं होतं आणि म्हणूनच मी त्यांना असं सांगितलं की ते सामान तुम्ही अजिबात टाकून देऊ नका. मी गाडी घेऊन येतो आणि सगळं सामान मी घेऊन जातो आणि मग व्यवस्थित डिस्क्लोज करतो. तेव्हा सायली विचारते, पण मला एक सांगा, यामध्ये लपवण्यासारखं काय आहे? मग आता अर्जुन म्हणतो, हो खूप काही होतं लपवण्यासारखं. मी जर तुला सांगितलं असतं तर तू सुद्धा आली असती की नाही मदत करायला, आणि तेच मला नेमकं नको होतं. कसं आहे ना, आपल्या घरात जर काही काम असेल तर तू स्वतः ते काम करतेस, मला काही सांगत नाही. तसंच मला तुझ्या घरी, सॉरी हा, आपल्या घरी जाऊन ते काम करायचं होतं, ते सुद्धा तुला न सांगता. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो एवढंच होतं. सायली म्हणते, मग मला का चिडवलं तुम्ही? अहो, उलट मला सांगितलं असतं तर किती छान वाटलं असतं मला. अहो, जशी तुम्ही आपल्या घराची जबाबदारी घेता तशी आश्रमाची सुद्धा घेता, त्यामुळे मला खरंच खूप छान वाटलं असतं. बरं जाऊ दे, आता हा विषय सोडा. मला उद्या नेहमीपेक्षा लवकर उठून मोदकाची तयारी सुद्धा करायची आहे. मग आता सायली लगेच झोपून घेते तर अर्जुन तिच्याकडे बघतच राहतो. त्याला आता सायलीचा हाच भोळा स्वभाव खूप आवडतो की सायली किती पटकन माझ्यावर विश्वास ठेवते. तेव्हा आता अर्जुन खूप वेळ तिच्याकडे बघत असताना सायली अचानक डोळे उघडते. मग अर्जुन एकदम शांत होऊन जातो. तेव्हा ती आता उठते आणि अर्जुनला म्हणते, तुम्हाला माहिती आहे मी आश्रमात असताना बिलं भरणं, त्याचबरोबर छोटी छोटी कामं करणं, अहो ही सगळी कामं ना अगदी मीच करायची. पण आता तिथे ही सगळी कामं करायला ना कोणीच नाहीये. त्यामुळे तुम्ही मधुभाऊंचा मुलगा झालात. अहो मला इतकं छान वाटलंय, तुम्हाला सांगूच शकत नाही, इतकं छान वाटतंय मला. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू काहीही सांगू नकोस, आता फक्त आराम कर, कारण उद्या खूप कामं आहेत ना. तेव्हा सायली म्हणते, हो आश्रमाचं अजिबात टेन्शन घेऊ नको, मी आहे ना. तेव्हा सायली म्हणते, हो तुम्ही पण लवकर झोपा हा. तेव्हा सायली आता झोपून घेते. मग अर्जुन मनातच विचार करतो, तू खरंच खूप इनोसंट आहे सायली, तुझ्याबरोबर जर मी खोटं बोललो ना तर मला खरंच खूप गिल्ट येतो, पण तुला मी शब्द देतोय, तुझ्या आईबाबांना मी शोधून काढेनच आणि तेव्हा त्या आनंदात तू मला नक्कीच माफ करशील. दुसऱ्या दिवशी सर्वजण आता घरातील छान तयार झालेले असतात. सायली आणि विमल या दोघीही लगेचच स्वयंपाक करायला लागतात. इकडे आता अर्जुन त्याचबरोबर प्रताप हे दोघेही आता हार बनवण्याची तयारी करत असतात. तर अश्विन आपला मोबाईलमध्ये डोकावत बसलेला असतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो, डॅड जरा फास्ट करा ना तुम्ही हार, कारण मला त्यानंतर जरा बाहेर जायचे. तेव्हा सायली आता हसते आणि म्हणते, पाहिलं का बाबा, अहो आज इथे बाप्पा येणार आहेत घरी, तरीही यांचं नुसतं काम चाललंय. तेव्हा प्रताप म्हणतो,
अरे काय रे तुझं चाललंय नुसतं काम काम, सणासुदीच्या दिवसात कुठे कामाला जातोस बाहेर? तेव्हा अर्जुन म्हणतो महत्त्वाचं काम आहे बायको. त्यावेळी आता सायली म्हणते जे काही काम असेल ना तिथे तुम्ही नंतर जा, उगीचच आत्तापासून कटकट करू नका सगळ्यांच्या भोवती. त्यानंतर तेथे आता कल्पना येते आणि विचारते, ए विमल, दुर्वांच्या जुड्या कुठे आहेत ग? तेव्हा वहिनी पहा ना समोर ठेवल्यात, असं विमल सांगते. आणि हे पहा प्रसादाचा शिरासुद्धा तयार आहे. आमच्या सायलीताई असल्या ना की कुणाला काही सांगावं लागत नाही, असं विमल आनंदानेच म्हणते. तेव्हा प्रतिमा आणि कल्पना एकमेकींकडे बघून हसतात. अस्मितासुद्धा तिथे आलेली असते, तर अश्विन हा सारखा फोनमध्येच बिझी असतो. तर आता अस्मिता तेथे येऊन लगेचच अर्जुनला डोळा मारते. आता त्या दोघांचा लगेचच प्लॅन सुरू होणार असतो. मग आता अस्मिता विचारते, काय घरात शिरल्या शिरल्या या सायलीचं कौतुक ऐकायला यायलाच हवं का? काय कोणता मंत्र तिने तुमच्यावर फुकलाय ना, देव जाणे बाबा. तेव्हा अर्जुन विचारतो, ए बाई, माझ्या बायकोचं कौतुक ऐकलं तर तुझ्या पोटात दुखतं का ग अस्मिताई? तेव्हा अस्मिता म्हणते की तिने थोडी कामं केली तर लगेचच तुम्ही तिचं कौतुक करता. जसं काय ना ती अगदी सुपर वुमनच आहे, आणि प्रसाद व मोदक मीही करू शकतेच की. तेव्हा कल्पना आता अगदी आश्चर्याने अस्मिताकडे बघते. तर अर्जुन विचारतो, करू शकते ना, फक्त पण केलं का नाही ना? ते सगळं माझ्या बायकोने केलं, बघ तू जाऊन बघ किती छान केलंय. त्यावेळी अश्विन म्हणतो, ए अस्मिताताई, घरामध्ये थोडी सणाच्या दिवशी तरी शांतता राहू दे ना बाई. तेव्हा आता अर्जुन हळूच म्हणतो, डॅड, अहो अश्विनला माहीत नाही आहे अस्मिताई नाटक करतीये. तेव्हा प्रताप म्हणतो की तिचं नाटक एवढं खरं आहे ना कारण तिला प्रॅक्टिसच आहे सायलीबरोबर भांडण्याची. तेव्हा प्रतिमा म्हणते, पण ज्यांना हे नाटक माहीत नाही आहे त्यांना केवढा मनस्ताप होतोय. तेव्हा प्रताप म्हणतो, प्रतिमा मलाही वाटतं ग लवकर संपावं हे सगळं. आता बघ ना, इथे कल्पना ऐकत नाही आणि इकडे हा ऐकत नाही. मग आता कल्पनाच विचारते, काय हो तुमची काय कुजबूज चालली आहे? जरा त्या अस्मिताला समजावा, घरामध्ये पाऊल कुठे नाही टाकला तर लगेचच झाली तिची कटकट सुरू. मग अस्मिता विचारते, मम्मा मी सायलीला काही बोलले तर लगेच तुला राग आला का ग? तेव्हा कल्पना एकदमच शांत होते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन हा बाप्पाला घरी घेऊन येतो. तेव्हा सायली पुढे जाते आणि त्याचबरोबर औक्षण करते. मग त्यानंतर आता यावर्षी सुद्धा सायलीने प्रतिष्ठापना केली तर आता प्रताप विचारतो. तेव्हा अस्मिता म्हणते की तुम्हाला सायलीचा एवढा पुळका का हो डॅड, मला कळतच नाही, कारण त्या मुलीने गणपतीची स्थापना केलेली मला अजिबातच चालणार नाही. मग आता कल्पनाला खूपच राग येतो आणि ती लगेचच सायलीचा हात पकडते आणि तिला अशी दुसरीकडे घेऊन जाते आणि रागात म्हणते, काय ग, आपल्या घरावर कोणाची वाईट नजर पडली तर तू वाघीण होतेस, मग जेव्हा तुला त्रास होतो तेव्हा तू मुख गिळून अशी गप्प का राहतेस? अगं या घराला लागलेली कीड तू दूर केलीस, असं कल्पना रडत म्हणते. आणि सुभेदारांच्या घरचा गणपती बसवणं हे माझी सून म्हणून नाही तर माझी लेक म्हणून तुझाच हक्क आहे सायली, असं आता सायलीला प्रेमाने जवळ घेत कल्पना आता खूप रडत म्हणते. तेव्हा सायली अलगदपणे आता कल्पनाच्या कुशीतच शिरते, तिला घट्ट मिठी मारते. दोघींमधील दुरावा कायमचा संपतो. अर्जुनचा फायनली प्लॅन सक्सेस होतो. तर आता मित्रांनो, अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.